पायथ्यावरून जो आपल्याला घोटी हा रोड कळसुबाईच्या पायथ्यापर्यंत यायला लागतो आणि त्या पायथ्याशी हे बारी गाव आहे आणि या बारी गावच्या साईडला जी कमान आहे, हा जो रस्ता आलेला आहे ना हा घोटीवरनं आलेला आहे आणि घोटीवरनं येऊनची ही कमान लागते कळसुबाईची आणि हा रस्ता आपल्याला ह्या कळसुबाई शिखरापर्यंत आपल्याला घेऊन जातोय। हे बारी हे त्याचं बेस विलेज आहे, इथंच गाड्या आपण पार्क करू शकता। आता आपण आलेलो हे बारी गावामध्ये, हे बारी गावचं इथं मंदिर आहे आणि ह्या गाड्या पार्कसाठी इथं जागा आहे। जास्त गर्दी असल्यावर पाठीमागे गाडी पार्क करायला लागते, साधारणतः 1 किलोमीटर, परंतु गर्दी नसल्यानंतर गाडी एकदम पायथ्यापर्यंत येते आणि हा इथून पूर्ण आपला ट्रेक स्टार्ट होतोय। बारी गावात आपल्याला काही शिल्प आणि विरगली पाहायला मिळतात। गावातल्या लोकांनी त्या व्यवस्थित सांभाळून ठेवलेल्या आहेत। येथील विरगळी पाहून आम्ही ट्रेकला सुरुवात केली। ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि तो आपल्याला उंच असा हा शिखर दिसतोय, तो कळसुबाईचं शिखर आहे। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईला आज आम्ही भेट देणार आहोत, म्हणून अंगात वेगळीच ऊर्जा संचारली होती। समुद्रसपाटीपासून साधारण 1646 मीटर म्हणजे सुमारे 5400 फूट इतकं उंच कळसुबाई शिखर आहे। हे कळसुबाईचं पायथ्याशी असलेलं मंदिर आहे की आणखीचं मंदिर, मेन मंदिर वरती आहे, पूर्ण टॉपला आहे आणि पायथ्याशी म्हणजे अर्ध्या पायथ्यापासून अर्धा तास चढाई केल्यानंतर हे मंदिर लागतं आहे। हे कळसुबाईचं छोटं मंदिर इथं काय आहे तर जेणेकरून ज्यांना कोणाला वरती जाणं पॉसिबल नाही आहे त्याने इथूनच दर्शन घेऊन कळसुबाईचं इथून दर्शन घेऊ शकतील, यासाठी इथं हे मंदिर कळसुबाईचं बांधलेलं आहे। ह्या मंदिराच्या आवारात आपल्याला काही शिल्प पाहायला मिळतात। समोर आपल्याला दीपमाल दिसते, त्याचप्रमाणे वाघाचा हल्ला दर्शवणारे एक शिल्प आहे। पूर्वी गावाच्या वेशीवर अशा प्रकारचे शिल्प असायचे, त्यामुळे लोकांना सावध करण्यासाठी या शिल्पांचा वापर होत असे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे SG ट्रॅव्हल्स फेअर। मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी भेट देणार आहोत ज्याला महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्ट असं म्हटलं जातं। आज आपण जाणार आहोत कळसुबाई शिखराला भेट द्यायला आणि आज आपल्यासोबत आणखी नवीन 2 आपले पार्टनर आपल्याला मिळाले आहेत। हा शुभमला तो ओळखता, शुभम आमच्यासोबत कोकणकडाला होता आणि प्रत्येक मला सरसगडच्या ट्रेकसाठी होता आणि आज 2 वर्षानंतर पुन्हा ते आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि कळसुबाई ट्रेकसाठी। तर आपण त्यांच्यासोबत आज ट्रेक करणार आहोत, तर त्याला व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कळसुबाईची माहिती आणि त्याचा थोडा मागचा इतिहास तुम्हाला त्या कळेल। हे कॅम्पिंग आहे। जर तुम्ही स्टेला येण्याचा जर बेत आखत असाल आणि जर तुम्ही टेंट वगैरे आणला नसाल तर इथे तुम्हाला भाड्याने टेंट मिळले जाते याच्या आणि वरती शिखरलासुद्धा, वरती टॉपलासुद्धा तुम्हाला टेंट भाड्याने मिळू शकते। आणि आत्ता आपण साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत। 2 वाजता आपण ट्रेक चालू केला होता, आत्ता वाजले 3। तर हा पहिला टप्पा असं बोललं जातं। आता याच्यानंतर ह्या पुढे पूर्ण शिडी मार्ग असे 3 ते 4 शिडी वर चढून पूर्ण आपल्याला त्या टॉपला जायचं आहे। खाली मग खालून तिकडनं त्या बारीगाव दिसतोय, कॅमेरामधून दिसत नाही आहे, पण त्या बारीगावातनं आपण ट्रेक चालू करून आता आपण ह्या पहिल्या टप्प्याला आलेलो आहोत। आणि इथं तुम्ही बघता की हे कॅम्पच्या साईडला स्टॉलसुद्धा आहेत आणि इथं वाटेत तुम्हाला लिंबू सरबत, पाणी, काही खाऊ, जेवण हे बऱ्याचशा सोयी आहेत। त्यामुळे फक्त काय 5-10 रुपयाने एक्स्ट्रा आहेत, पण तुम्ही सर्व खाऊ सोबत म्हणजे तुम्हाला बॅगेत जर वजन कॅरी करण्याची काही जरूरत नाही आहे। 5-10 रुपये एक्स्ट्रा जाऊन तुम्हाला पाहिजे ते इथे म्हणजे खाण्यासारखं पाहिजे ते मिळू शकते। ड्रिंक्स पण आहेत, एनर्जी ड्रिंक्स वगैरे आहेत, सर्व काही येतात। आता आम्ही पहिल्या टप्प्याला थांबून 5 मिनिटाची फक्त रेस्ट घेणार आहोत आणि 5 मिनिटांनी लगेच आम्ही पुढच्या टप्प्यासाठी आम्ही प्रस्थान करणार। आता किती वेळ लागेल सहजी? साधारणतः 1.5 तासाचा पल्ला बाकी आहे आपला। बरोबर, आपण फर्स्ट स्टेपवर आलेलो आहोत ना आता। प्रत्येक एक अनुभवी ट्रेकर आहे आणि
त्याच्यासोबत एक कुठे एवढा मोठा ट्रेक जर करत असाल तर तुमच्यासोबत एक अनुभवी पर्सन किंवा अनुभवी ट्रेकर सोबत असणं गरजेचं असतं. आपण जास्त एक्सायटेडपणाने आपण मी करू शकतो, मी चढू शकतो, या एक्सायटेडपणाने आपण कुठलाही ट्रेक करायचा नाही आणि रिस्क घ्यायची नाही. तर कोणतरी एक अनुभवी ट्रेकर्स आपल्यासोबत असला पाहिजे. आणि तसा आमच्यासोबत हा प्रतीक आहे की आणि सालेरसारखे बरेच असे अवघड किल्ले त्यांनी केलेले आहेत आणि तोच आज आमच्यासोबत 2 वर्षांनी आम्हाला जॉईन होऊन त्याच्यासोबत आम्ही ट्रेक करत आहोत आणि त्याचा अनुभव आम्ही घेऊन कळसुबाई शिखर चढत आहोत. मागे दाखवलेल्या त्या टप्प्यानंतर हे आपल्याला 15 मिनिटाची चालत आल्यानंतर ही रेलिंग लागते आणि साधारणतः वरतीपर्यंत असे 3 ते 4 लोखंडी जिना आहे असं बोललं जातं आणि तिथपर्यंत ह्या रेलिंग आहे आणि या रेलिंग चढण्यासाठी अगदी सोयीस्कर पडत आहेत. आणि तर मागे म्हटल्याप्रमाणे की अगदी 5-5 मिनिटांवर हे तुम्हाला खाऊचे स्टॉल आहेत. आणि ही पहिली लोखंडी शिडी आपल्याला लागलेली आहे. अगदी 1.5 तासाच्या ट्रेकनंतर गडाच्या मध्यभागी आल्यानंतर आम्हाला 80 वर्षाचे आजोबा उतरताना दिसले. आता तुम्ही ह्या इच्छाशक्तीला काय म्हणू शकता की एवढ्या वयामध्ये सुद्धा हे ट्रेक करतात. काय कुठून आलात तुम्ही? कुठून आला? तळेगाव. तळेगाव. आणि वय 80 वयाचे असताना सुद्धा कळसुबाई सारखा म्हणजे महाराष्ट्राला सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र हे चढू शकतात. आणि आपण 30 आपले यंग जनरेशन किंवा एवढ्या हातबल आपले चांगले असताना सुद्धा आपण आपल्या महाराष्ट्रातले गडकिल्ले आपण फिरू शकत नाही. ही सगळ्यात मोठी आज यंग जनरेशनची शोकांतिका आहे. तर काका तुम्हाला एक पुन्हा एकदा मानाचा मुजरा की तुम्ही ह्या वयामध्ये सुद्धा तुम्ही हे गडकिल्ले करता. खूप बघून तुम्हाला बघून सुद्धा तुम्हाला बघून आम्हाला जोश येतं. तर आम्ही आता एवढे थकलेत पण आता तुमचे वय आणि तुमची इच्छाशक्ती बघून आमचा थकवा गेला. काकानी खाल्लंय तसं ना जुन्या काळात दूध दही तेव्हा ती ताकद अजून आहे काकाची. खरं चला आपण आपलं बदल झाला ना आता त्यामुळे चला जय शिवराय तुम्हाला. जय शिवराय. जय शिवराय. बारीक गाव आहे आणि 2 वाजता आपण असा ट्रेक चालू केला आहे. पूर्ण असं येऊन हा जो मागे म्हटल्याप्रमाणे तो पहिला टप्पा आपण घेतला होता. साधारणतः तिथे आपल्याला 3 वाजले होते आणि त्याच्यानंतर अर्धा तास झाला. पहिल्या शिडीनंतर आपल्याला आहे इथं दुसरी शिडी लागतात आणि आता वाजलेत 3:30. त्याच्यानंतर हे तिसरी शिडी आणि टॉप. आणि ही तिसरी लोखंडी शिडी लागते. ही खूप दमछाक करणारी आहे. पूर्ण ट्रेकमध्ये आमची दमछाक फक्त याच लोखंडी शिडीवर झालेली आहे. पूर्ण ढगांची रांग आपल्याला बघायला मिळते. आत्ता संध्याकाळी तुम्ही बघू शकता बघा पूर्ण ढग आत्ताच खाली आलेले आहेत ना सूरज. फक्त अपेक्षा करतो की उद्या आम्हाला जो पाहिजे तो दृश्य मिळावा. 100%. मी तर हे बघतोय की मला आत्ताचा सुद्धा सनसेट बघायला प्रयत्न करतोच आहोत. सनसेट राहिलेला आहे आपला. आत्ताचा सनसेट सुद्धा बघायला मिळायला पाहिजे. 3 तास झाले ट्रेक करतोय पण थकवा अजिबात जाणवत नाही. कारण कळसुबाई म्हणजे सर्वात उंच शिखर ट्रेक करण्याचा जो प्रबळ इच्छाशक्ती आहे ही मनात ठेवून थकवा काहीच जाणवत नाही.
आल्यानंतर शिखराच्या अगदी 15 मिनटं खाली मला हे विहीर दिसते, त्यातून पिण्यासाठी पाणी तुम्ही घेऊ शकता आणि मग वर जाऊ शकता. तसेच इथं आजूबाजूला स्टॉल आहेत, पाणी पिणे किंवा ड्रिंक्सचा खाऊचा काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण वरपर्यंत खाऊचे स्टॉल आहेत. साधारण 3 ते 3.5 तास ट्रेक केल्यानंतर आम्ही कळसूबाईच्या शिखरापर्यंत पोहोचलो आणि काही क्षणातच आमचा थकवा निघून गेला, कारण तेथील दृश्य इतकं मोहक आणि आकर्षित होतं की आम्ही त्या दृश्यामध्ये हरवूनच गेलो. फायनली 3 ते 4 तासानंतर सूर्याचं दर्शन झालेलं आहे. हा कळसूबाईचा पीक आणि हा सूर्य. दिवसभराचा थकवा एका क्षणात. अजून सनसेटला टाईम आहे. फायनल मी खूप वेळेच्या लवकर आलेलो आहोत. आता बरोबर 5 वाजलेले आहेत. एक नंबर. सूर्यालाही तेवढाच आनंद झालेला आहे. प्रत्येक पुढे आहे, प्रत्येक टॉपला चाललेला आहे. ठीक आहे, पण एवढा निसर्गरम्य वातावरण आहे ना, भन्नाट. हे आपल्या महाराष्ट्रातील सौंदर्य. हे तुम्हाला कॅमेऱ्यात येतं, आम्हाला जर उघड्या डोळ्याने बघायला किती फील होतं किंवा किती भारी वाटते ना, त्याचे वर्णन आम्ही सांगू शकत नाही ना सूरज. सगळ्यांसाठी असेल काश्मीर, माउंट एव्हरेस्ट किंवा सर हां हे बाकी खरं बोललं. फक्त सह्याद्रीच माउंट एव्हरेस्ट आहे. जे सह्याद्रीचे आम्ही वेडे का होत ना ते ह्या गोष्टीसाठी. तर आमचा एक पार्टनर अजून लांब आहे, शुभम, तो येतोय. त्याचे तो हलवलो येतोय. पण फायनल आम्ही थोडा सनसेटचा सीन तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आम्हाला सुद्धा बघण्यासाठी आम्ही थोडा त्याला पाठीमागे सोडून लवकर पुढे आलेलो आहे. फायनली ही ती शेवटची शिडी आता आपण चढतोय आणि तो कळसूबाई शिखर वरचा टॉपचा बेस. तर आता आपण ही शिडी चढून डायरेक्ट आपण कळसूबाईच्या मंदिरात आणि आपल्या शेवटच्या टप्प्यात. काही क्षणातच आम्ही शेवटच्या टप्प्यावर आलो आणि इथे लोकांची गर्दी दिसली. प्रत्येकजण आपापल्या कॅमेरामध्ये हे दृश्य टिपण्याचा प्रयत्न करत होते. प्रत्येकजण ही सोनेरी सायंकाल पाहण्यासाठी इथे उभे होते. गडद नारंगी रंगाने भरलेले कळसूबाईचे मंदिर आणि सोन्याहून पिवली ही सायंकाल या मंदिराला वेगळंच रूप देत होती. कधीही न विसरता येणारी ही संध्याकाळ पाहून आम्ही खालच्या दिशेने निघालो. खाली जाऊन आम्हाला टेंट लावायचे होते. खाली यायला उशीर झाल्यामुळे आम्हाला टेंट अंधारातच उभं करावं लागलं. थोड्याच वेळात आम्ही जेवण केले आणि बाजूला शेकोटी पेटवली. तेवढ्यात शेजारी असलेले पर्यटक आणि आमच्यामध्ये गाण्यांची मैफिल जमली. शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय, शिव गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रात्रीची मैफिल अगदी खूप रंगात रंगली होती आणि आम्हाला झोपायला 12 ते 12:30 वाजले. त्यानंतर आम्ही सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहण्यासाठी गडाच्या वरती आलो. शुभम मात्र खालीच होता. तो वर आला नाही. त्याने आपले चहाचे बेत आखलं आणि सुंदर पहाट आपल्या नयनात साठवून घेतली. त्याच्यासोबत आमच्या शेजारी असलेले 2 पर्यटक होते. त्यांनी तिथेच चहा नाश्ता केला आणि तिथूनच सुंदर सकाळ अनुभवली. आणि इथे आमचा प्रवास संपला. आता आम्ही परतीच्या मार्गावर निघालो. टेंट गुंडाळून घेऊन आम्ही आता खाली उतरणार. सकाळचे 10 वाजलेले होते आणि आम्ही सुरुवात केली उतरायला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला कळसूबाई ट्रेक हा पूर्ण झालेला आहे. आजचा दुसरा दिवस आहे. आम्ही रात्री तुम्ही बघाल की रात्री कॅम्पिंग केली आणि कॅम्पिंगसाठी तुम्हाला आजूबाजूला जागा आहे. आणि मी काल म्हटलं होतं व्हिडिओमध्ये
की टेंटची व्यवस्था आहे, पण टेंटचं एक पर पर्सन 1200 रुपये घेतात. त्यामध्ये रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता ते प्रोव्हाइड करतात आपल्याला. तर कळसुबाईची माहिती पण तुम्हाला सांगितली. ह्या गडाबद्दल, असं गड नाही आहे, सॉरी, शिखराबद्दल तुम्हाला माहिती पण सांगितलेली आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली आमची तर नक्की नेहमीसारखा जसं तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देता कमेंट्सद्वारे म्हणा किंवा लाईकद्वारे, त्यामुळे आम्हाला सुद्धा दुसऱ्या वेगळ्या जागेवर जाऊन तिथले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणताना आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळतं. तर असंच प्रेम आणि प्रोत्साहन आमच्या सोबत राहू द्या. आणि आता वेळ आहे तुमचे निरोप घ्यायची. घेतो आता रजा. चला तर मित्रांनो, भेटू आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.